इतक्या वर्षापासून आज 33 वर्षापासून आम्ही बघतो एवढा चांगला विकास केलाय त्यांनी. दादाला आम्ही सांगतो तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या पाठीमागे. बस बीजेपी बहुत बढ़िया काम कर रही है, ऐसा नहीं है कि नहीं कर रही है. माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अधिकाराखाली तसेच यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत डोंबिवलीमध्ये भरपूर असा विकास झालेला आहे. 22 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. मग सर्वसामान्यांनी वोट द्यायचं कोणाला? हम लोग को वेन्यू चाहिए खेलने के लिए, इसलिए तभी हम लोग डोंबिवली को एक स्पोर्ट्स हब बना सकते हैं. जे काय दादा करतात तर सगळं चांगलंच करतात. कुठलाही विकास काम करताना निधी वगैरे सगळ्यांची आवश्यकता असते. त्या निधीसाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली आहे. तर पहिला रस्ते नव्हते, आम्हाला चिखल होता. आज आम्हाला लाईटी वगैरे सगळ्या ह्या दादानीच करून दिलेल्या आहेत आणि त्यांचा आम्ही पुष्कळ धन्यवाद करतो. आमचा एकदम परफेक्ट मत आमच्या बीजेपीला आहे. आम्ही तर बीजेपीलाच करू, कारण जे दादांनी केलंय ते सगळ्यांना दिसतंय, तरी तर आम्ही बीजेपीलाच करू किंवा भारतीय जनता पार्टीलाच करायचं आहे तर शक्यच आहे. पण हा, आम्ही भारतीय जनता पार्टीलाच करू. मी 2014ला इथं आलो. 4 वर्ष पाणी नव्हतं. त्यांच्या पाठी लागून मग त्यांनी प्रयत्न करून लगेच पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. साहेबांचं लक्ष डोंबिवलीवर आहे, कारण ते प्रॉपर डोंबिवलीचे आहेत. तुम्ही एवढा वर्ष सत्ता भोगतायत, मग त्या सत्तेचा तुम्ही काय उपयोग केला आमच्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी? तर डोंबिवलीमध्ये वगैरे पण असं IT पार्क वगैरे झाले पाहिजे अशी इच्छा आहे. या डोंबिवलीमध्ये जी संघटना आज रवींद्र चव्हाण साहेबांनी जी करून दिलेली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्हाला वाटतं ज्यापासून रवींद्र चव्हाण साहेब आलेत ना, त्यापासून असं वाटतंय की आमचा एक माणूस आलाय. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. महानगरपालिकेचे रणधुमाळे आपल्याला बघायला मिळत आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये आपण डोंबिवलीमध्ये आलो आहोत आणि डोंबिवलीच्या फडके रोडवर आहोत. चला तर जाणून घेऊया फडके रोडवर जनतेच्या मनामध्ये काय आहे, नेमका जनतेचा कौल काय आहे तो. तर डोंबिवलीच्या फडके रोड भागामध्ये आपण आहोत आणि फडके रोड भागामधली ना जेवढी माणसं सुखसोयीची आहेत किंवा जेवढी माणसं समजदार आहेत ना, त्याच माणसांपैकी एक जनतेचा माणूस माझ्यासोबत भेटला आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता डोंबिवलीमध्ये निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाची निवडणूक आयोगातली माणसं किंवा निवडणुकीसाठी जेवढे पण पक्ष आहेत तेवढे सगळे पक्ष चांगल्या पद्धतीने लढत आहेत. पण या डोंबिवलीचा ना सगळ्यात जास्त विकास मित्र बोलण्यापेक्षा मित्रांनो की भारतीय जनता पार्टी या पक्षाने सुद्धा केला आहे. कारण का ठाणे ते मानकोली किंवा ठाण्याला जायला जो ब्रिज बनला आहे मानकोली ब्रिज, मला त्याबद्दल तुम्हाला विचारलं की ह्या सगळ्या सोयी बनल्यामुळे सामान्य माणसासाठी जो प्रश्न आहे तो किती सुटला? सामान्य माणसाचा प्रश्न आहे सर्वात चांगला आहे की तो ब्रिज बनवलेला, ते ट्रॅफिक कमी, माणसाला जायला सोयीस्कर आणि सर्वात मोठा ब्रिज आणि चांगला मोठा रस्ता पण बनवला. एवढा सोयीस्कर आहे की जे इथून 1.5 तास लागतात तो एक अर्धा तासात आपण पोहोचू देतो. आणि जे काही काम केलं आहे बीजेपीने खूप चांगलं काम केलं आहे. सर, कितने साल से आप डोंबिवली में काम है? मैं 35 साल से डोंबिवली में रहता हूँ और अपने हिसाब से यहाँ अपने बीजेपी के सरकार के हिसाब से बहुत सारा अच्छा काम हो चुका है. रोड का भी अच्छा हुआ है, बिल्डिंग्स भी अच्छे हो गए, ऐसा कुछ नहीं है. लेकिन एक ही समस्या है हमारी कि थोड़ा रोड बड़ा हो के ट्रैफिक समस्या है, वो थोड़ा ट्रैफिक के कंट्रोल की करना चाहिए. बाकी कुछ नहीं. बाकी तो बहुत सारे और प्रोजेक्ट भी चालू है, जैसे मानकोली का ब्रिज हो गया है. मेट्रो आने के बाद क्या होगा कि इधर थोड़ा रश रेलवे में भी कम हो जाएगा. और अपने सामने जो इतना जो ट्रैफिक में जो जाना आना लंबा जाना पड़ता लंबे से जो है उनको भी राहत हो जाता है. इधर सिटी के अंदर आने से सीधा बाहर से निकल जाएंगे MIDC साइड से. तो मैं क्या बोल रहा हूँ कि जैसा डोंबिवली में काम तो हो रहे हैं, पर डोंबिवली में ना यूथ के लिए भी बहुत अच्छे अच्छे काम हो रहे हैं. माने दिवाली के दिन में फड़के रोड का जो प्रोग्राम रहता है, हाँ, अपना जो दिवाली वाली में जो है फड़के रोड का जो अपना जो यूथ निकलता है और बहुत बड़ा सरघस निकलता है. फिर बाद में अपने गुड़ी पाड़वा में होता है जो मराठी लोग के जो बोलते हैं बहुत बड़ा सन साजरा गिना जाता है, वो है. और डोंबिवली का एक मेन है फड़के रोड, जो वहाँ गणपति मंदिर है, वो हिसाब से उसके लिए बहुत अच्छा है. और यहाँ सब यहाँ के यहाँ डोंबिवली के नहीं, बाकी बाहर के भी बहुत सारे लोग आते हैं. बदलापुर है, अंबरनाथ है, बाद में कल्याण के दीवार से बहुत सारे आते हैं. नहीं डोंबिवली नहीं डोंबिवली बहुत आगे है और सब शिक्षित लोग हैं. यहाँ कोई ऐसे आदमी लोग नहीं है कि जो बिना काम के. यहाँ सब एजुकेटेड पब्लिक बहुत सारी है और सबको सुख शांति चाहिए. बाकी कोई यहाँ दंगा नहीं, कुछ नहीं, शांति है एकदम. बहुत बढ़िया. बस बीजेपी बहुत बढ़िया काम करे, ऐसा नहीं है कि नहीं कर रही है. सबको क्या चाहिए, अपना जो परिस्थिति अपना जो है निकालो, आ जाना मांगता है. कोई भी सरकार आवे, पब्लिक को कुछ नहीं चाहिए. पब्लिक को 2 चीज ही चाहिए, एक पाणी और रोड और लाईट. इलेक्शन सुरू आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचा प्रचार सुरू आहे. पण आपल्या डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण
यांनी डोंबिवलीचा कायापालट केला आहे असं बोलू काय हरकत नाही. कारण का जिकडे जिकडे कुठे कुठे ज्या प्रमाणात ते डोंबिवली कमी पडत होती तर आत्ताच्या घडीला डोंबिवली चांगल्या पद्धतीने येते. आणि फडके रोडला आपण आहोत आणि फडके रोडचा आणि डोंबिवलीचं खूप जुनं नातं आहे. काय सांगाल एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, आता महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी जेवढी कामं केली आहेत किंवा यांच्या पद्धतीने जो विकास सुरू आहे त्याच्यामध्ये मला तुमच्याबद्दल विचारून घ्यायचं की काय कसं सुरू आहे सगळं? नाही, सुरू आहे, एकदमच छान सुरू आहे. आम्ही फडके रोडवर आहे इतक्या वर्षापासून, आज 33 वर्षापासून आम्ही बघतो एवढा चांगला विकास केला आहे त्यांनी. दादाला आम्ही सांगतो तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या पाठीमागे. बीजेपी पुढे व्हा, आम्ही पाठीमागे आहे. म्हणजे मित्र बोलतो की फक्त असं बोलू काय हरकत नाही का की युथसाठी सुद्धा रवींद्र चव्हाणांनी खूप काही केलं आहे. सगळ्यांसाठी करतायत, सगळ्यांसाठी ते आहेत त्यांच्या पाठीमागे. मुलं पण आहेत ते पण करतात सगळ्यांसाठी, असं नाही की यांच्यासाठी, सगळ्यांसाठी ते पुढे माघारी नाही घेत, पुढे येतात. तर तुमची काय इच्छा आहे की अजून हे सुद्धा झालं पाहिजे? नाही नाही, सगळं आता थोडं पार्किंगचं जे हे आहे ते व्हायला पाहिजे. रस्त्यावर पार्किंग एका साईडला, इथे दोन्ही साईडला आहे, पण तरी पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे गाड्यांचं जे पार्किंग आहे तुम्ही बघा, दुकानात कधी कधी एंट्री यायला मिळत नाही. तर तसं थोडं हे व्हायला पाहिजे, काहीतरी कुठेतरी ॲडजस्ट करायला लागेल लोकांनी पण थोडं. नक्की हे काम आता होणं गरजेचं आहे. काय सांगा? आता आम्हाला रोड पाहिजे. रोडचं काम ते आले तर रोडचं काम होईल. बरोबर. इकडून पण रोड त्यांनी इथपर्यंत आणलाय, पूर्ण आम्हाला स्टेशन पर्यंत रोड पाहिजे. आता आम्ही इथे राहायला आलो आहे, आम्हाला 7 वर्ष झाले. इथे चालायचा रस्ता नाही होता, लाईट नाही होती, पाण्याची समस्या होती. आम्ही कुठून कुठून पाणी आणलं आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी आणि आपले बंडासाहेब चावडेने पूर्ण सेवा दिली आहे आम्हाला. आणि आता पण तुम्ही बघितले महानगरपालिकेमध्ये आता बिनविरोध चाललाय आणि आमचं सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेत आहेत. मग आम्ही मतदान कोणाला करायचं बिनविरोध झाल्यावर? ही पण आमची मोठी समस्या आहे की असे बिनविरोध झाले नाही पाहिजे. मग नोटाचा काय अर्थ आहे? आम्ही कुठे वोट देणार? आज सर्वकडे की 22 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. मग सर्वसामान्यांनी वोट द्यायचं कोणाला? हा आमचा मुद्दा आहे. ज्यावेळी मंदार दादा आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्फत या रोडला भरणी वगैरे घालून पूर्णतः स्टेशनपर्यंत जसे व्यवस्थित लोक बाहेर पडू शकले, आपल्या घरातून पण व्यवस्थित लोक बाहेर पडू शकले होते. आता आम्हाला तरी ते 11 वर्ष झाली. आता त्या 11 वर्ष झाल्यानंतर आम्हाला हे भारतीय जनता पार्टी, तुम्ही आता विचारलं त्याप्रमाणे आमचे स्थानिक नगरसेवक, म्हणजे आम्हाला इथे चालायला रस्ता नव्हता, अक्षरशः पाणी नव्हतं. मी स्वतः सकाळी 5 वाजता उठून सायकलला कॅनल लावून वगैरे पाणी आणत होतो. की म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी, आज आम्ही नळाकडे गेलो की आनंद वाटतो की आमची भारतीय जनता पार्टीचं, आमचे स्थानिक नगरसेवक यांनी आम्हाला रस्ता, पाणी यासारखं म्हणजे सगळ्यात पहिलं सुंदर सुख दिलं तर ते आम्हाला भारतीय जनता पार्टीने. आमदार आणि खासदार इकडचेच आहेत, त्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे की इकडे खेळणारी मुलं भरपूर आहेत. आता मी किती वर्षापासून 2009 पासून मी क्रिकेट खेळतोय, एकही ग्राउंड नाही आम्हाला, तुम्ही कधीही चेक करू शकता. त्या आमदार खासदारांनी थोडं इकडे लक्ष द्यावं. पाण्याची भरपूर कमतरता आहे इथे. अजून आम्हाला 2 CNG पंप पाहिजेत. कुठलाही विकास काम करताना निधी वगैरे सगळ्यांची आवश्यकता असते. त्या निधीसाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली आहे, स्थानिक नेतृत्वाला मदत केलेली आहे. त्यामुळे इकडे रस्ता, पाणी, गटार लाईन सगळी सुविधा झालेली आहे. मी जे 2014ला इथं आलो, 4 वर्ष पाणी नव्हतं. त्यांच्या पाठी लागून मग त्यांनी प्रयत्न करून लगेच पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तुम्ही एवढा वर्ष सत्ता भोगतायत, मग त्या सत्तेचा तुम्ही काय उपयोग केला आमच्यासाठी, सामान्य नागरिकांसाठी? आम्हाला काही सुविधा नाही. इथे महानगरपालिकेच्या शाळा राहिल्या, शिक्षणाचा पण जाम आहे आणि त्याच्यात पण या लोकांनी शिक्षणाच्या फी एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. असं बोलू शकतो का की जी फक्त सत्ता आहे ती फक्त नावापुरती आहे, काम काहीच नाही? नाही, कामं आहेत पण नावापुरती सत्ता बोलू शकतो आपण यांना. दादा निवडून आले 2015 मधून, पण त्यांनी ह्या गावासाठी पुष्कळ काय केलेलं आहे. आणि आम्हाला ह्याच्यापूर्वी पाणी नव्हता, तर पाण्यासाठी जो त्यांनी कष्ट केलाय ना तो खराच अगदी अप्रतिम केलेला आहे. त्यांनी हा रात्रंदिवस ह्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेत आणि आज आम्हाला पाणी आमच्या घरोघरी येतो आहे. पहिला रस्ते नव्हते, आम्हाला चिखल होता, आज आम्हाला लाईटी वगैरे सगळ्या ह्या दादानीच करून दिलेल्या आहेत आणि त्यांचा आम्ही पुष्कळ धन्यवाद करतो. इथे एक पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे आयरे गावात, हां, आणि एक दवाखान्याची सोय तशी थोडी बहुत करून दिलेली आहे दादानी. माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अधिकाराखाली तसेच यांच्या प्रयत्नाने आता पण डोंबिवलीमध्ये भरपूर असा विकास झालेला आहे. प्रत्येक नगरसेवक हे बहुतेक चांगलेच असतात, परंतु निधीमुळे त्यांना काम करता येत नाहीत. निधीमुळे ते काम करता येत नाहीत आणि त्यामुळं कसं, निधी नसेल तर काय करणार? बरोबर. आणि त्यामुळं
साहेबांचं लक्ष डोंबिवलीवर आहे, कारण ते प्रॉपर डोंबिवलीचे आहेत बरोबर. आणि त्यांचं लक्ष भरपूर आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला, शैक्षणिक असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक वगैरे सगळे ठिकाणी त्यांचं ते लक्ष असतं. किती वर्ष झाले डोंबिवलीमध्ये राहते आणि जेव्हापासून डोंबिवलीमध्ये आहात तेव्हापासूनच्या पक्षात रोडवर 49 वर्ष झाले. हां, पण चांगल्या तरीकेने आम्हाला काय एकदम सहायता वगैरे सर्व आम्हाला काय काय विविध प्रोग्राम पण बघायला मिळतात. बरोबर. काय काय वेळा आम्हाला सर्व मिनिस्टर आले तर ते पण बघायला मिळते. बसून आम्हाला फडके रोडवर गणेश मंदिर जवळ आहे म्हणून लोक येत राहतात आणि त्याची पण चहलपहल आम्हाला पण मिळते. काय काय वेळा आम्हाला पण धंद्यावर चांगला मिळते. बरोबर. मला ते अजून एक विचारायला आवडेल, कारण की नाही कसं असतं, भारतीय जनता पार्टी प्रत्येक कुटुंबासाठी असेल, प्रत्येक दुकानदारासाठी असेल झटत आहेत, कामं करत आहेत, पण काही काही मनामध्ये ना तुमच्यासुद्धा वाटतं की आम्हाला हे सुद्धा मिळालं तर अजून चांगलं होईल किंवा ह्या गोष्टी सुद्धा झाल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या गोष्टी असतील का? ते करतात दरवेळी काही ना काही करत राहतात. ते पण आपल्याला सपोर्ट करतात. आमचे साहेब पण आहेत, ते राहुल दामले, ते पण आमच्या BJPचेच आहेत. ते पण आम्हाला बिल्डिंगचे मालकच आहे, पण ते पण आम्हाला सपोर्ट करतात काही वेळा कुठल्याही वस्तूमध्ये. आता निवडणूक सुरू आहे. आता 2-3 दिवसामध्ये आपल्या त्या डोंबिवलीमध्ये सुद्धा इलेक्शन येणार आहे. तुमचं मत कोणाला जाईल नेमकं? आमचा एकदम परफेक्ट मत आमच्या BJPला आहे. बीजेपीला जास्त. 100%. हो. कारण का त्या जेव्हापासून बीजेपी आपल्या सत्तेमध्ये आलंय किंवा बीजेपीची जेव्हापासून कामं सुरू आहेत तेवढी सगळी कामं डोंबिवलीला पुरा कशी आहेत का? पुरं आहेत ना, त्यांनी केलेच आहेत ना, सर्व करत राहतात ते पण. बरोबर. असं आहे. तर थोडा वेळ लागतो, कुठलीही वस्तू जे असेल त्याला वेळ लागतो. ते तर होतंच कुठल्याही कामावर. घरात सुद्धा आपण काम करतो तर वेळ लागतोच ना कुठल्याही कामावर. बरोबर. ते BJP काम आपलं घरच आहे. गरज आहे. ते आपण घर मानूनच आपण चालायला लागतो. निवडणुका येतात, आता इलेक्शन वगैरे सुरू आहे, तर या सगळ्या गोष्टीमध्ये ना भारतीय जनता पार्टीचे रवींद्रनाथ चव्हाण यांनी ना डोंबिवलीकरांसाठी खरंच खूप चांगल्या काही गोष्टी केल्या आहेत. काय सांगाल, तुमची काय अपेक्षा आहे की डोंबिवलीमध्ये ह्या गोष्टी सुद्धा असल्या पाहिजे, डोंबिवलीमध्ये या गोष्टी असायला पाहिजे? काय सांगाल आपण? वेस्टमुळे चांगलं फंक्शन केला, मग इकडे फंक्शन करतात, गुढीपाडा दिवशी फंक्शन ठेवतात, लय चांगले फंक्शन ठेवतात, बारक्या मुलाचं खेळणी ठेवतात, लय बरं ठेवतात एकदम. नमो मध्ये आम्ही 9 दिवस जाते, ते मस्त दादा ठेवतात. दादाने लय चांगलं काम केलेलं आहे एकदम. बरोबर. हा. आता मी काय बोलतोय, जसं सुरू की जनतेला जर खरं बोललं ना किंवा जनतेला जर काही कामं पटली तर जनता चांगलं बोलणार, नाही पडलं तर नाही बोलणार. तुम्हाला काय वाटतं की डोंबिवलीमध्ये ही कामं सुद्धा झाली पाहिजे ज्याच्यामुळे अजून चांगलं होईल? काय सांगाल त्याबद्दल? सगळं दादा सगळं चांगलंच करतात. जे काय दादा करतात तर सगळं चांगलंच करतात. दादामुळे सगळे आम्हाला बरं पडते. असं तुमच्याकडून विचारायला आवडेल मला की अजून कोणती कामं आहेत जी जनतेला असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं, कॉमन मॅनला असं वाटतं की ही गोष्ट सुद्धा झाली पाहिजेत आणि ही गोष्ट घडली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही धन्यवाद बोलत, ते काय असेल? काय सांगाल? पहिले तर गोष्ट सांगेन की फडके रोड खूप चांगलं केले. फडके रोड आणि बरेच आजूबाजूचे शहर पण खूप चांगले केले त्यांनी. आणि मग एक तर बिझनेससाठी मी सांगेन, बिझनेसमध्ये पण त्यांनी खूप चांगलं केलं आहे. आता UPI आले, बरेच काय गोष्टी केल्यात त्यांनी. आणि एक दुसरं ईस्ट वेस्टमधून ते मानखुली ब्रिज आले, मानखुली ब्रिज खूप चांगले केलेत त्यांनी. ते म्हणजे लोकांना जवळ केले त्यांनी सगळ्यांना. पहिले लोकांना वेळ नव्हता, म्हणजे कुठे जायला. आता लोकांना जे गरबा झाले त्यापासून त्यांनी साहेबांनी एवढं चांगलं केलं ना. आम्हाला वाटतं ज्यापासून रवींद्र चव्हाण साहेब आलेत ना त्यापासून असं वाटतंय की आमचा एक माणूस आलाय, आमचा एक जवळचा माणूस आता तिकडे गेला. आम्हाला असं वाटतंय की नाही आता काहीतरी अजून पुढे आम्हाला असं दरवेळी सांगायला चांगलं आवडतं की दिल मांगे मोर. बरोबर. साहेबांसाठी अजून वरती त्यांना काही अजून वरती पोहोच मिळाला. आम्हाला असं वाटतं की नाही आपला घरातलाच माणूस येतो असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, कोणती अशी कामं आहेत जी डोंबिवलीमध्ये होणं तर गरजेचं आहे? एक तर कल्याण साईडचे थोडे रोड कुठले थोडे छोटे आहेत, ते जायला यायला कल्याण साईडला थोडं मोठे करायला पाहिजे कुठले. पण तेही चांगले रोड चांगले केलेत, पण साईडचं थोडं मोठे करायला पाहिजे. बाकी अजून बाकी तर बस रोड ते एकदम सुसाट, तुम्ही 20 मिनिटात कुठेही पोहोचू शकता. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की BJPने जी कामं केली आहे डोंबिवलीसाठी किंवा डोंबिवलीतल्या महिलांसाठी असतील किंवा तुमच्या युथसाठी असतील, कितपत सगळ्या गोष्टी जुळल्या आहेत? काय सांगाल त्याबद्दल? महिला ज्या आहेत ते बाहेर सुरक्षित नाहीये ॲज कम्पेअर टू डोंबिवलीमध्ये किंवा इव्हन आपल्या महाराष्ट्रात जे आहे 2 वाजता जरी रात्री महिला आली तर सुरक्षितपणे ती तिच्या घरी जाऊ शकते. बरोबर. आणि त्यानंतर यूथसाठी म्हटलं तर त्यांनी नमोरमा त्यानंतर गुढीपाडवा शोभायात्रा यांसारखे अनेक हे पण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत. नक्की, म्हणजे असं बोलू काय हरकत नाही की फक्त इतर वयोगटातल्या लोकांसाठी नाही तर आपल्या तरुणाईसाठी सुद्धा BJPने खरंच खूप चांगली कामं केली आहेत. खूप चांगली कामं केली आहेत. तरुणाईसाठी IT कंपनीज असतील किंवा IT साठी जेवढे पण क्लासेस वगैरे असतात ते सगळे डोंबिवलीमध्ये सुरू आहे. अशी कोणती इच्छा आहे की जे आता तुम्हाला वाटतं की आता डोंबिवलीमध्ये ते सुरू होणं गरजेचं आहे?
मोस्टली आता मुलं मुली जी आहेत ती नवी मुंबई या साईडला आय टी पार्क वगैरे जास्त आहेत. तर डोंबिवलीमध्ये वगैरे पण असं आय टी पार्क वगैरे झाले पाहिजे अशी इच्छा आहे. काही असेल तुझ्या मनामध्ये जे असेल तू सांग. कोणतीही कामं असतील व अशी मला असं वाटतं, एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की ही कामं आता डोंबिवलीमध्ये पार पडली पाहिजे. म्हणजे असं आता मला गेले 4 ते 5 वर्ष इथे झाले मी जॉब करते. म्हणजे असं मी सकाळी 8ला येते तर घरी 9 कधी तर मला 10 वाजतात. पण म्हणजे अजूनपर्यंत असं कधीच मला आढळून आलं नाही की कधी म्हणजे मुलांचा त्रास होतो असं कधीच नाही. म्हणजे असं बोला काय हरकत नाही की बीजेपीने डोंबिवलीला महिला समीक्षकरण आणि महिला सुरक्षिततेकडे गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं. हो अगदी. तुझी अजून काय इच्छा आहे की डोंबिवलीमध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा या गोष्टी असतील तर युथसाठी चांगलं, काय सांगशील? आत्ता तर मी 12th पास झालेलो आहे. तर 12th पास नंतर मला एक गुड कॉलेज पाहिजे, कारण गुड शिक्षणासाठी आणि पुढे खूप शिक्षण पाहिजे. तर त्याच्यासाठी मला एक कॉलेज पाहिजे चांगले, आणि कॉलेजेस आहेत पण मला खूप अजून चांगले कॉलेजेस हवेत. जसे की मला त्याच्यामध्ये बॅफ करायचं आहे, भरपूर गोष्टी काय असतात त्या करायच्या, त्या भेटत नाही. त्यासाठी मला डोंबिवली सोडून बाहेर जावं लागतं, जसं काय ठाणे, मुंबई. तर ह्याच्यासाठी मला एक न्यू कॉलेज पाहिजे, बस एवढंच. डोंबिवली में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होना चाहिए. डोंबिवली जिमखाना तो है पर और एडवांस डोंबिवली स्पोर्ट्स क्लब होना चाहिए. हाँ वैसा ही होना चाहिए. डोंबिवली तशी होऊ शकते, कारण डोंबिवली तशी आहे पण, आणि डोंबिवली करू पण शकते, कारण आमच्यासोबत रवींद्र दादा आहेत, कारण ते करू पण शकतात. आणि डोंबिवली जिमखाना आहे, पण आम्हाला अजून असे ॲडव्हान्स लेवलमध्ये हवे, त्याच्यामध्ये आम्ही सगळे गेम्स खेळू शकतो, जसं की बास्केटबॉल, कबड्डी किंवा फुटबॉल वगैरे. तर तसे आम्हाला अजून हवेत, जिमखाना अजून हवेत आम्हाला तसे. बरोबर. क्योंकि हम लोग के पास वो वेन्यू नहीं है ना. वेन्यू कैसे कॉलेजेस, और कॉलेजेस थोड़े आजकल डोंबिवली में दे नहीं है, थोड़े बाहर जाने पड़ते. तो इसीलिए हम लोग को वेन्यू चाहिए खेलने के लिए, इसलिए तभी हम लोग डोंबिवली को एक स्पोर्ट्स हब बना सकते हैं. क्या बात आहे. तुमचं जर इलेक्शन आता वयाच्या नुसार तुम्ही इलेक्शन वोट करायला नाही करायला माहिती नाही, पण जेव्हा कधी तुमच्या हातामध्ये वोटर आय डी येईल तेव्हा तुमचं वोट कोणत्या पक्षाला असेल? आम्ही तर बीजेपीलाच करू, कारण जे दादांनी केलंय ते सगळ्यांना दिसतंय, त्यासाठी तर आम्ही बीजेपीलाच करू, किंवा भारतीय जनता पार्टीलाच करायचं आहे, तर शक्यच आहे. पण हां, आम्ही भारतीय जनता पार्टीलाच करू. क्या बात आहे. हाँ वैसे तो आप बोल सकते हैं कि क्या है कि आप अभी किसी को भी वोट कर दो. वोट करने से मतलब नहीं पड़ता कि इसको करो, आगे वो दिखनी चाहिए कि क्या हो रहा है. और आजकल बीजेपी कर रही है, मतलब बीजेपी का ऐसा दिखा रही है कि हाँ ये करना चाहिए और ये सही भी है. तो इसके लिए बीजेपी बेस्ट है. क्या बात आहे. रिक्षा चालकांसाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, कारण का त्यांच्यावर डोंबिवली चालते, त्यांच्यापासून डोंबिवली चालते. काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार साहेब, मी अरविंद वामन कोथरेकर, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचा पदाधिकारी म्हणून माझे हे सहकारी दंडवते आहेत. आमच्या या डोंबिवलीमध्ये जी संघटना आज रवींद्र चव्हाण साहेबांनी जी करून दिलेली आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे, आणि आमच्या अडीअडचणीला कुठल्याही प्रसंगाला ते वेळोवेळी ते धावून येतात, आणि रवींद्र चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यासाठी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. तुमची अशी काय इच्छा आहे की ही गोष्ट किंवा एखादी ही गोष्ट डोंबिवलीमध्ये आता झाली पाहिजे, ज्याच्यामुळे आम्हा रिक्षा चालकांना सुद्धा गाडी चालवण्यात किंवा आमच्या रिक्षा चालकांचा जो काही प्रश्न आहे, मेंटेनन्स असेल किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सुटतील, काय असं तुम्हाला पाहिजे किंवा डोंबिवलीमध्ये आता ही गोष्ट झाली पाहिजे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, आता रस्ते तर झालेले आहेत, जवळजवळ 90% रस्त्याचं काम झालेलं आहे. फक्त वाहतूक नियंत्रण व्यवस्थित झालं पाहिजे, की जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि मुख्य म्हणजे डोंबिवलीचे एवढे फुटपाथ आहेत ते शक्यतो खाली करावे, म्हणजे लोकांना चालायला मार्ग व्यवस्थित राहील, म्हणजे ते त्यांना अडचण होणार नाही आणि वाहन चालकांना पण अडचण होणार नाही. एवढं त्यांनी जर स्ट्रिक्टली केलं. आता नगरसेवकाची इलेक्शन आहे आणि हे निवडून आल्यानंतर या लोकांनी, दादांनी जर यात लक्ष घातलं तर निश्चितच ते होऊ शकतं पूर्ण. कोणत्या गोष्टीला त्यांना सामोरं जावं लागतं किंवा त्यांच्या मनामध्ये काय गोष्ट आहे ते सुद्धा आपण आज जाणून घेतले आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.